नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय का? आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. कोणाला पैसे मिळालेत, कधी जमा झालेत आणि तपासायचं कसं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला पूरक आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये राज्य सरकारकडून दिले जातात, जे 3 समान हप्त्यामध्ये वितरित केले जातात, म्हणजे दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये. ही योजना महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनलेली आहे. 2025 साली योजनेअंतर्गत 7वा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेत तर काहींच्या खात्यात अजूनही प्रक्रियेमध्ये आहेत. राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून याची पुष्टी झाली आहे. हप्त्याची माहिती PM किसान पोर्टलवर सुद्धा अपडेट केली जाते. जर तुम्हाला खात्यात पैसे आलेत का हे तपासायचं असेल तर पुढील पद्धतीने तपासू शकता. PM किसान पोर्टलवर जा. वेबसाईट pmkisan.government.in. बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा. तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका. सबमिटवर क्लिक केल्यावर तुमचा संपूर्ण हप्ता इतिहास दिसेल. तिथे तुम्हाला नमो योजना अंतर्गत जमा झालेला हप्ता सुद्धा दिसू शकतो. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर पुढील उपाय करू शकता. KYC अपडेट नाही, बँक डिटेल चुकीचे असणे किंवा पात्रतेशी संबंधित अडचणी. अशा वेळी काय करावं? तुमच्या ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा. महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून तुमचा अर्ज स्टेटस तपासा. KYC अपडेट केल्याशिवाय पुढील हप्ता अडकू शकतो, त्यामुळे ती लवकर पूर्ण करा. सरकारी नियमानुसार हप्ते दर 4 महिन्यांनी दिले जातात, म्हणून पुढील म्हणजे 8वा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. याआधीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर पुढचे हप्ते सुद्धा थांबू शकतात, त्यामुळे नियमितपणे तुमच्या खात्याची आणि अर्जाची स्थिती तपासत राहा. शेतकरी बांधवांनो, तुमच्या हक्काचं आर्थिक सहाय्य वेळेवर मिळावं यासाठी ही माहिती शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा हप्ता जमा झाला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.